आत्ता आपण ज्या स्टॉलवर उभा आहे ते स्टॉल म्हणजे आहे इडलीचं. इडली आणि चटणी आपल्याला पाहिल्यानंतर सकाळच्या नाश्त्याला लागणारा हा पदार्थ आहे आणि चांगल्या पद्धतीनं हा विकला जातो. विकला गेला जवळपास आता संपूर्ण स्टॉलमधला इडली हे आता संपत आलेले आहे. त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहे. काय सांगाल रुखसानाताई, तुम्ही इडलीचा स्टॉल लावला होता, कसा रिस्पॉन्स होता लोकांचा? चांगला होता, छान मिळाला लोकांचा रिस्पॉन्स. पहिल्यांदा केलं पण बरं वाटलं. हो. काय म्हणली लोक, काय म्हणली? सुंदर झाली या. सुंदर झाली. हो. किती इडली तुम्ही आतापर्यंत विकली, काय सांगा? अंदाज तर नाही लावू शकत, पण 2-1 हजारापर्यंत गेले असं. 2-1 हजारापर्यंत इडली. हा तुमचा पहिला अनुभव होता म्हणता. यापूर्वी तुम्ही कुठे इडली विकली नव्हती. मग तुम्हाला जे हे धाडस किंवा आपण त्याला म्हणतो की प्रोत्साहन हे कुणी दिलं? कंपनी ज्युबिलंटमुळे तुम्ही इथपर्यंत आला का तुमचा आणखी दुसरं काय विचार होता? ज्युबिलंट कंपनीमुळेच आलो. ज्युबिलंट कंपनी. हो. ठीक आहे. या होत्या रुखसानाताई आणि आणखी देखील आपण स्टॉलला जाऊन भेटी देणार आहोत. माझ्या पाठीमागे बाजूला जर पाहिलं तर आणखी स्टॉल आहेत, त्या स्टॉलला देखील आपण भेटी देणार आहोत. आपण आहोत शारदा महिला बचत गटाच्या स्टॉलवर आणि त्यांचं एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे भज्याचं प्रोडक्ट. मात्र ते वेगळे, काय वेगळे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुम्ही भजी विकतायत पण ती वेगळी भजी आहेत, काय नक्की? ही स्वीट कॉर्न भजी आहेत. गोड मक्याची कणसं आहेत, त्याची दाणे काढून ते आपले कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ मध्ये बिना पाण्याचे मळून ती भजी केलेली आहेत आणि अतिशय सुंदर कुरकुरीत. कसा रिस्पॉन्स होतो? तुम्ही आता इथं आलेला आहात, या स्टॉल लावलेला आहे, आतापर्यंत किती तुमचं विक्री झालेली आहे, काय सांगाल? खूप छान, भरपूर विक्री झालेली आहे. आमचे 10 किलो कांदे संपले, मका संपली. भरपूर रिस्पॉन्स आहे. आयडिया तुम्हाला कुठून आली? नाही, सगळीच मूग भजी, कांदा भजी म्हटलं वेगळं काहीतरी युट्यूबला बघितलं आणि केलं. बरं, युट्यूबला पण बघितलं, पण ज्युबिलंट कंपनीच्या माध्यमातून किंवा ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. काय सांगतात ज्युबिलंटला? ज्युबिलंट कंपनी खूप खरंच छान आहे. त्यांनी 1 वर्षापूर्वी पण स्टॉल लावला होता, तेव्हा माझा पोटॅटो स्प्रिंग रोल हा स्टॉल होता, तेव्हा पण मला चांगला रिस्पॉन्स होता. चांगला. तर जी भजी आहेत ती स्वीटकॉर्न भजी आहेत, कांदा भजी आपण पाहिली, मूग भजी पाहिली. आता इथं आपल्याला स्वीटकॉर्न पासून बनवलेली भजी पाहायला मिळतात. लोकांचा या स्टॉलला चांगला प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळते. आता आपण आलेलो आहोत न्यू ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या स्टॉलपाशी आणि यांचं काय उत्पादन आहे किंवा काय विकतात हे देखील आपण त्यांच्याकडून विचारून घेणार. काय सांगाल ताई, तुम्ही या बचत गटाच्या माध्यमातून या स्टॉल लावलेला आहे, काय विकताय तिथं? आम्ही इथं मंचाव सूप आणि शेजवान नूडल्स विकतोय. दोन्हीची प्राइस 30-30 रुपये ठेवलेली आहे. आणि आता सध्याचा सेल बघता आमचे जवळजवळ 8 किलोचे नूडल्स सेल झालेले आहेत. अजून कस्टमर वेटिंगला आहेत. मी तुम्हाला असं विचारेल की नूडल्स असतील किंवा हे चायनीज पदार्थ आहेत, आपल्याकडे फारसं घरी केलं जात नाही किंवा महिलांकडून केलं जात नाही. विकायचं म्हणलं तर आपल्याला खूप आणावं लागतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय. कुठं शिकले? मी नेटवर शिकली आहे. नेटवरती बघून शिकलेली आहे मी. म्हणजे युट्यूब सगळ्यांच्या कामाला येते? हा, सगळ्यांच्या कामाला येते. ज्युबिलंटने तुम्हाला इथे संधी दिलेली आहे, काय सांगाल ज्युबिलंट बद्दल? त्यांनी एक संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानेल. आणि जे आम्ही बनवू शकतो त्याचा आम्हाला इथं विक्री करायला मिळाली, तो एक वेगळा अनुभव आम्हाला घेता येतोय. ते छान वाटतंय आम्हाला. मला एक सांगा, तुमचा हा स्टॉल जो आहे तो आजची सुरुवातच आहे, पहिलाच लावलेला आहे त्याच्यापूर्वी सुद्धा होता? नाही, हा आमचा फर्स्ट टाइम आहे. ज्युबिलंटने तुम्हाला संधी दिली पहिली? हो, म्हणजे मी पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे. याच्या आधी झाले असतील स्टॉल पण ते माहित नाही. म्हणजे हा उपक्रम चांगला आहे? हा, खूप छान. म्हणजे आम्ही तर फ्युचरच्या दृष्टीने असं म्हणेल की अजून वेगवेगळे आणले तर आम्ही अजून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. खरं तर महिला बचत गटासाठी किंवा महिलांसाठी एक चांगली पर्वणी आहे. कंपनीच्या माध्यमातून ही संधी महिलांना दिली जाते आणि महिलांकडून देखील या संधीचं सोनं केलं जाते. अजून देखील आपण हे जे बचत गट आहे त्यांचे स्टॉल आहेत ते पाहणारच आहोत. आता आपण आहोत गायत्री महिला बचत गटाच्या या स्टॉलवर. या स्टॉलवर देखील मंचुरियन विक्री केली जाते. काय सांगाल, तुम्ही कुठला पदार्थ विकताय, कसा बनवलाय?
आम्ही मंचुरियन बनवलंय. तसं पोरांना मंचुरियन खूप आवडतं. मग तसं टेस्टी आपलं हेल्दी पोरांना खाण्यासारखं असं बनवलंय. आणि काय कोबी मंचुरियन केलंय. त्याच्यात आपलं सात्विक पीठ म्हणजे तांदळाचं पीठ डाळीचं पीठ वगैरे असं मिक्स करून त्याच्यात मैद्याचं थोडंसं टाकलंय. मग ते बनवलंय. नाही, पण आपण भजी बनवायचं म्हटलं किंवा मंचुरियन बनवायचं म्हणलं तर आपण कांदा भजी किंवा असंच करतो. तुम्ही मात्र वेगळे घेतले. आपल्याकडे मंचुरियन फारसं घरी बनवलं जात नाही. हा जो पदार्थ आहे तो हॉटेलमध्ये मिळणार आहे. पण तुम्ही हे शिकला कुठं? आम्ही हे आता म्हणजे माझी नणंद आहे तिच्याकडनं शिकले होते मी मंचुरियन कसं बनवायचं. आणि पोरांना कसं भजी खात नाही. मंचुरियन म्हटलं तर कसं वेगळं खाल्लं जातं आणि त्यांना खूप आवडीचं आहे. आणि त्याला इतका रिस्पॉन्स चांगला आहे. एका पाठोपाठ आम्हाला दम नाही. हे काही लाईन चालूच आहे आमच्या मागे. त्याच्यामुळे उरकतच नाही आम्हाला ते. ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनने तुम्हाला एक संधी मिळवून दिली किंवा एक संधी निर्माण करून दिली की तुम्ही तुमचं जे टॅलेंट आहे ते मार्केटमध्ये नेण्याचं, याबद्दल काय सांगाल? मला आवडेल मार्केटमध्ये उतरायला. कारण की ह्याला रिस्पॉन्स भरपूर चांगला आहे. बिझनेस पण चांगला होईल आणि त्याच्यामध्ये मला याच्या बिझनेसमध्ये भरपूर प्रॉफिट मिळेल आणि माझे जे काही स्वप्न असतील ते पूर्ण पण होतील. त्यामुळे ज्युबिलंट कंपनीच्या माध्यमातून यांना एक संधी मिळाली की आपण बनवलेला जो पदार्थ आहे तो मार्केटमध्ये कशा पद्धतीने विक्री केला जाईल किंवा विकला जातो. चांगला रिस्पॉन्स त्यांना मिळतोय आणि म्हणूनच त्या खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळते. आणखी देखील बचत गटांचे स्टॉल आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर तुम्ही माझ्याबरोबर या. आता ज्या स्टॉल समोर आपण आलेलो आहोत तो आहे मधुबन महिला बचत गट. या महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील काही पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी मांडलेले आहेत. खरं तर दिवाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो. तेच पदार्थ मार्केटमध्ये खूप मागणी असते दिवाळीनंतर सुद्धा. आणि तोच धागा पकडून या ठिकाणी त्यांनी चकली असेल किंवा भाकरवडी असेल अशा प्रकारचे पदार्थ त्यांनी इथं विक्रीसाठी ठेवलेले आहेत. ते पदार्थ कसे बनवले जातात किंवा या ठिकाणी कशी विक्री होते हे देखील आपण जाणून घेणार. या बचत गटाच्या नंदा ताई या इथं आहेत. काय सांगाल ताई, तुम्ही या ठिकाणी पदार्थ म्हणजे भाकरवडी असेल किंवा चकली असेल याची विक्री करताय, कसा रिस्पॉन्स आहे? चांगला लोकांचा चांगलं आहे. मला सांगा, हे पदार्थ तुम्ही घरी बनवले? घरी बनवले, फ्रेश आजच बनवले. आजच बनवले? आणले हो, आजच सकाळपासून तेच केलं. लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला आहे. चांगला किती खपले? मला वाटतं मोकळा दिसते आता. डबा मोकळे डबे 2 डबे मोकळे झाले. 2 झाले. अजून किती आहेत? अजून 1 डबा राहिला. 1 डबा. अर्धाचे म्हणजे ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी निर्माण केलेली आहे की बाबा अशा प्रकारचे स्टॉल लावून दरवर्षी अशा प्रकारचे स्टॉल घ्यावे असं वाटतं. दरवर्षी घ्यावे. दरवर्षी घ्यायला पाहिजे. बघा, ह्या महिलांना 2-3 वर्षापूर्वी जातं ना. 3 वर्षापूर्वी शाळेमध्ये जातं. परत नंतर इथे जातो. तुम्हाला माहित नसेल कदाचित या ठिकाणी 3 वेळा स्टॉल झाला. इथं? नाही, मग मला पण नाही माहिती. पण व्हावं याचे दरवर्षी. म्हणजे महिलांना प्रोत्साहन मिळतं ना. त्याच्यातून महिला उभारी घेतात बचत गटाच्या मार्फत. तर अशाच प्रकारचे स्टॉल वेळोवेळी आयोजित करावेत किंवा अशा प्रकारचा महोत्सव वेळोवेळी कंपनीच्या माध्यमातून किंवा ज्युबिलंट फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करावे अशी अपेक्षा या ठिकाणी महिला व्यक्त करतायत. आम्हीच विचारायचे.